येऊरमधील 2 बंगल्यांमध्ये 2 बलात्कार झाले आहेत. हे दोन्ही बंगले बेकायदा आहेत, परंतु ते बंगले का तोडले नाहीत? येऊरमधील वातावरणाला जबाबदार कोण? रात्री बाहेरील लोक इथे कशी सोडली जातात? तिथे 500 रुपयात बलात्कार करण्याची परवानगी दिली जात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसंच उत्पादन शुल्क विभाग इथे मद्याचा परवाना देतेच कसे, याचं उत्तर उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांनी द्यावं, असं आव्हाड म्हणाले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन परिक्षेत्रात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामं उभी राहिलीत. येऊरचं जंगल संवेदनशील क्षेत्र असतानाही अनेकदा रात्रीच्या वेळेस तिथे पार्ट्या आयोजित केल्या जातात. काही दिवसांपूर्वीच येऊरमध्ये बलात्काराची घटना घडली. या घटनेनंतर पुन्हा एकदा येऊरमध्ये रात्री सुरू असलेल्या पार्ट्या आणि बेकायदा बांधकामाविषयी पुन्हा प्रश्न उपस्थित झालेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा हिनं पर्यावरणवादी कार्यकर्त्यांसोबत एकत्र येऊन येऊरच्या उपवन येथील प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केलं होतं. त्यावेळेला येऊरमधील हॉटेल व्यावसायिकांसोबत त्यांची बाचाबाची झाली होती. येऊरच्या बेकायदा बांधकामाबाबत आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आव्हाड हे माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी गंभीर आरोपही केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मद्य परवाना दिलाच कसा जातो, याचं उत्तर उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी द्यावं. अनधिकृत बांधकामामध्ये बारचा आणि मद्याचा परवाना दिला जाऊ नये असा कायदा असतानाही तुम्ही कसा परवाना दिलात, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. येऊरमधील 2 बंगल्यांमध्ये 2 बलात्कार झालेत. हे दोन्ही बंगले बेकायदा आहेत, परंतु ते बंगले का तोडले नाहीत? येऊरमधील वातावरणाला जबाबदार कोण? रात्री बाहेरील लोक तिथे सोडली कशी जातात? प्रश्न विचारल्यानंतरही तिथे रात्री लोकांना प्रवेश दिला जातो. 500 रुपयात बलात्कार करण्याची परवानगी दिली जाते, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केलाय.